ते लढणारे आहेत. जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाच मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले, लढून पडले. लढून त्यांनी आपले सरकार बनवलं. खरं तर ते कधीच लढून त्या ठिकाणी राजकारण करत नाही. एक लढवया नेता म्हणून त्यांनी आपलं राजकारण उभं केलं आहे. आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे. ती मजबूत आहे, ती अभेद्य आहे. महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, वावड्या उडवण्याचा प्रयत्न करत होते. पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे. ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षाने जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात मांडली. खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो. कारण मी सांगायचो, आमचे सर्वच नेते सांगायचे, आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमचा केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुती करता अंतिम असतो. आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून दोन निवडणुका माझ्या समोर झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाईंनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंत मानून पुढे गेले. जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटपाबद्दल केले तेही त्यांनी सरसावंत मानून पुढे गेले. आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते एकनाथजींनी स्वीकारलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमचा केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं, कारण ते आम्ही स्वीकारतो, आमचा पक्ष आहे. पण एकनाथजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल, जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं. एकनाथजींनी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्या भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागे पुढे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. खरं तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठं काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने 14 कोटी जनते करतात. एकनाथजी नेहमीच सांगायचे, देवेंद्रजी सांगायचे, अजितदादा सांगायचे, आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे, आमची लढाई मुख्यमंत्र्याकरता नाही आहे, आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासाकरता आहे. पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते. काँग्रेस पार्टीमध्ये 8 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. शरद पवारजीकडे 3 मुख्यमंत्री जाहीर झाले होते. उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे, मुलगा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. म्हणजे महाविकास आघाडी ही मुख्यमंत्र्यांची लढाई लढत होते आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी आम्ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढत होतो. आणि म्हणून जनतेने आमचं मॅन्डेट स्वीकारलं, जनतेने आमचा जाहीरनामा स्वीकारला, जनतेने आमचा मॅन्युफॅक्चर स्वीकारला, जनतेने आम्हाला मॅन्युफॅक्चरवरनं आम्ही तो जाहीरनामा दिला. मोदी सरकार आणि इथलं डबल इंजिन सरकार, महाराष्ट्र सरकार म्हणून तो जाहीरनामा जनतेने पूर्ण स्वीकारला आणि म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालं. मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. एकनाथजींनी महायुती प्रचंड मजबूत केली आहे. ते महायुतीचे नेते आहेत, पुढच्या काळात ते महायुतीचे आमचे नेते आहेतच. शिवसेना मजबूत करण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे तिन्ही पक्ष पुढे नेण्याकरता एकनाथजींनी मोठं काम केलं आहे. मी पुन्हा एकदा एकनाथजींच्या भूमिकेचं स्वागत करतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे केंद्रीय नेतृत्व अमित भाई शहा आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय करेल त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. मी पुन्हा एकदा आमच्या पक्षातर्फे एकनाथजींचं अभिनंदन करतो.